देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आपण पाहतोय की आता सर्व आमदार फेटे बांधलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक भगवं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि सर्व आमदार आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी सुद्धा पोहोचत आहे। काही वेळातच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील। मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, किती आनंदाचा क्षण आहे आज? आज महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींचा देवाभाऊंना खूप मोठा मोठा आशीर्वाद आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पुन्हा एकदा देवेंद्रजींना संधी मिळाल्याबद्दल आम्ही सगळ्या भगिनी आनंदात आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते। देवेंद्र पर्व 3.0 आता साजरा केला जातोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि खूप आनंद वाटतो की या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ सारखे लोक यायला फार नशीब लागतं आणि त्याच आमचं नशीब आहे। नक्कीच, पण काही नाराजी आहे का सरकारमध्ये? कारण आत्ताच उदय सामंत म्हणालेत की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावी या आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। प्रत्येकाला वाटतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे, आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, त्या उद्दिष्टाने उदय सामंतजी बोलले असतील। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। इतक्या वर्षाचा तुमचा हा संघर्ष, 5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला वाट पाहावी लागली, तेव्हा पण तुम्ही संघर्ष केला, आता पुढेही संघर्ष करत राहणार आहे की एक हाती शासन आहे म्हणून कुठेतरी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होईल, ही शंका कुशंका उपस्थित केली जाते? अजिबात, सर्वसामान्यांना जो न्याय द्यायचा तो देत राहणार आणि लाडक्या बहिणींची जी भावबीज आहे ती भेटतच राहणार आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।